विशाळगड अतिक्रमणाच्या प्रश्नावरून सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले। या किल्ल्यावरील अतिक्रमणं काढण्याची जोरदार मोहीम होतीये। 14 जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। सर्व पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विशाळगडाच्या अतिक्रमणाचा विषय हा सध्या न्यायप्रविष्ठ असल्याचं सांगितलंय। विशाळगड प्रश्नी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही बैठक घेतली। या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली। दरम्यान 14 जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। संभाजीराजे यांनी बैठकीसाठी यावं आणि यामध्ये मार्ग काढावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे। विशाळगडाच्या अतिक्रमणाबाबत जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही संभाजीराजे यांना समजावून सांगू। कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाकडून योग्य कार्यवाही सुरू आहे। यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। पुढची जी काही कार्यवाही आहे ती नियमानुसार कार्यवाही प्रशासनाच्या माध्यमातून केली जात आहे आणि कालच या विषयाच्या अनुषंगाने माननीय वन व सांस्कृतिक मंत्री महोदयांनी सुद्धा यामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा आमची विस्तृत चर्चा झालेली आहे। तर कायदेशीर प्रक्रिया तपासून आणि कायदेशीर मार्गदर्शन घेऊन प्रशासन योग्य ती कार्यवाही यामध्ये करीत आहे। तर माझं सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की यामध्ये प्रशासन नियमानुसार आणि कायदेशीर प्रक्रिया करण्याची तजवीज प्रशासनाने ठेवलेली आहे। प्रशासन कार्यवाही करत आहे। तर प्रशासन याबाबतची जी काही अपडेट आहे ते सर्व नागरिकांना कळवत राहील आणि त्यानुसार पुढची कार्यवाही केली जाईल। आणि या अनुषंगाने सन्माननीय संभाजीराजे महोदयांना सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे की त्यांनी सुद्धा बैठकीसाठी यावं आणि जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही त्यांना समजावून सांगू आणि त्या अनुषंगाने कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी प्रशासन जी काही कार्यवाही करायची ती करत आहे। तर यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं।